प्रेक्षको नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामतीचा दादा बदलणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. बारामती आणि अजित पवार हे एक अतूट समीकरण गेल्या 30-35 वर्षापासून आपण पाहत आलेलो आहोत. परंतु या लोकसभा निवडणुकीने या समीकरणाला धक्का पोहोचवलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. सुनेत्रा पवार यांचा जवळजवळ 1,58,000 मतांनी पराभव झाला. निवडणुकीपूर्वी राजकीय जाणकार असतील, त्याचबरोबर अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर शरद पवार गटाचे कार्यकर्ते असतील, यांच्याकडून असं सांगितलं जात होतं की हा म्हणजेच या निवडणुकीत जो उमेदवार जिंकून येईल त्याचं मताधिक्य केवळ 10 ते 15,000 असेल. परंतु निवडणूक निकालानंतर चित्र मात्र वेगळंच पाहायला मिळालं. सर्व अंदाज फोल ठरले आणि चांगल्या मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. अर्थातच मागच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1,54,000 मतांनी कांचन कुल यांचा पराभव केला होता आणि यावेळी त्यापेक्षा 4,000 अधिक मते ही सुप्रिया सुळे यांना मिळाली. आणि यामध्ये विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना जवळजवळ 47,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालं. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो आणि या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांना चांगलं मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा जी अजित पवार यांना होती ती अपेक्षा खरंतर फोल ठरली. मागच्या विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये जवळजवळ 1,65,000 मतांनी अजित पवार हे विजयी झाले होते आणि त्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी अजित पवार हे निवडून आले होते. सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यामुळं खरंतर अजित पवार यांना खरंतर एक प्रकारे हा धक्का बसलेला आहे. कारण हा निकाल त्यांना अपेक्षित नव्हता. कारण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली विकास कामे असोत आणि एकंदरीत उपमुख्यमंत्री म्हणून किंवा वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेली विकास कामे असोत आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये असणारा त्यांचा प्रभाव पाहता आणि एकंदरीत सुप्रिया सुळे यांना 2009, 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयामध्ये जी अजित पवार यांची भूमिका राहिली ते पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी जो उमेदवार म्हणजे सुनेत्रा पवार यांना उभं केलेलं आहे त्या सहजरित्या किंवा त्याच निवडून येतील अशी एक अपेक्षा ही अजित पवार यांची होती. परंतु ती अपेक्षा मात्र फोल ठरली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात खरंतर संपूर्ण पवार कुटुंब उतरलेलं होतं आणि यामध्ये विशेष करून अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे पुत्र म्हणजेच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हेही उतरले होते. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार त्याचबरोबर रोहित पवार हे मैदानामध्ये उतरले त्याचवेळी खरंतर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धार आली आणि त्यानंतर न खरंतर अजित शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. लोकसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते म्हणजेच आणि विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते हे युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामधून येणारी विधानसभा निवडणूक अजित पवार यांच्या विरोधात लढवावी अशा प्रकारची मागणी ते करत आहेत. तशा प्रकारची मागणी त्यांनी खरंतर या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे सुद्धा केली. अर्थातच शरद पवार यांनी या मागणीवरती कोणतंही ठोस असं उत्तर दिलेलं नाही. परंतु या
कार्यकर्त्यांच्या मागणी संदर्भामध्ये ज्यावेळी योगेंद्र पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की या संदर्भातला निर्णय हे वरिष्ठ घेतील, म्हणजेच शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील ही वरिष्ठ मंडळी घेतील. खरं तर योगेंद्र पवार हे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. शरयू ॲग्रोचं काम असो अथवा बारामती विद्याप्रतिष्ठानचं काम असो, या कामामध्ये योगेंद्र पवार हिरहिरीने भाग घेतात. त्यामुळं एकंदरीत सार्वजनिक कामाचा सुद्धा त्यांना चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर दर मंगळवारी बारामतीमध्ये त्यांचा जनता दरबार असतो आणि या जनता दरबारामध्ये लोकांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्याचा, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा योगेंद्र पवार यांचा असतो. दोन दिवसापूर्वी जो जनता दरबार बारामती येथे योगेंद्र पवार यांनी घेतला त्या जनता दरबारामध्ये खुद्द शरद पवार उपस्थित होते आणि तेथेच खरतर कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून किंवा यांच्या पक्षाकडून जर योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली गेली तर अर्थातच अजित पवार यांच्या समोर एक चांगलंच म्हणजे तुल्यबळ आव्हान योगेंद्र पवार उपस्थित करू शकतात. म्हणजेच अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामधून ज्या 6 ते 7 विधानसभा निवडणुका आतापर्यंत लढलेल्या आहेत आणि एक हाती जिंकलेल्या आहेत, परंतु यावेळी मात्र या विधानसभा निवडणुकीत योगेंद्र पवार हे अजित पवार यांना आव्हान उभं करू शकतात. कारण सुप्रिया सुळे यांना जवळजवळ 47,000चं मताधिक्य खरं तर बारामती या विधानसभा मतदारसंघामधून मिळालेलं आहे. त्यामुळं आतापर्यंत अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जे कोणतंही चॅलेंज नव्हतं किंवा विरोधी उमेदवाराकडून कोणतंही चॅलेंज मिळत नव्हतं, ते चॅलेंज मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये योगेंद्र पवार यांच्या माध्यमातून मिळू शकतं. अर्थातच त्यासाठी योगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी उमेदवारी देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीला शरद पवार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. परंतु योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीने किंवा योगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवावी या कार्यकर्त्यांच्या मागणीने मात्र खरं तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये किंवा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खरं तर यामुळं खरं तर उत्साह संचारलेला आहे. आणि योगेंद्र पवार जर उमेदवार असतील तर अजित पवार यांची खरं तर काळजी वाढू शकते. अर्थातच अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं काम असो, जी केलेली त्यांनी विकास कामे असो आणि एकंदरीत त्यांचा आणि जनतेचा असणारं संबंध असो, हे पाहता अजित पवार हे विजयी होतील, परंतु त्यांचं मताधिक्य मात्र घटलेलं असेल हे आपण म्हणू शकतो. त्यामुळं एकंदरीत योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीच्या एकंदरीत चर्चेने बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत खरं तर लोकांची उत्सुकता ही खरं तर वाढताना दिसत आहे. जर योगेंद्र पवार हे निवडणुकीत उभे राहिले तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार हा एक चांगला रंगतदार सामना आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.